कबड्डीमध्ये हनुमान उडी म्हटली म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे काशिलिंग अडके। सध्याला प्रो कबड्डी चालू आहे आणि एखाद्या खेळाडूने जर हनुमान उडी मारली तर आपल्याला आठवतो तो म्हणजे काशिलिंग अडके, पण तो सध्याला कोणालाच दिसत नाही आहे। नक्की काशिलिंग अडके कुठे आहे हा प्रश्न सगळ्याच कबड्डी प्रेमींना पडतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत, काशिलिंग अडके कुठे आहे आणि काय करतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी बद्दल असंच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात, तर तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नंतर सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर काशिलिंग अडकेचे खरोखर फॅन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर सगळ्यात पहिले आपण काशिलिंग कसा खेळाडू होता ते जाणून घेऊया। खरं तर काशिलिंग कसा खेळाडू होता हे सांगण्याची गरज नाही आहे, कारण सगळ्याच कबड्डी प्रेमींना माहित आहे काशिलिंग कसा खेळाडू होता आणि कसा खेळायचा। परंतु काही जे नवीन कबड्डी प्रेमी आहेत त्यांनी आता कबड्डी पाहायची सुरुवात केली आहे, त्यांच्यासाठी सांगतोय। काशिलिंग हा मूळचा सांगली जिल्ह्यातील कासेगावचा, घरची परिस्थिती गरिबाची, आई वडील मजुरी काम करणारे आणि तो सुद्धा आई वडिलांना कामात मदत करत असत। प्रो कबड्डीच्या आधी त्याच्यावर 4 लाखाचे कर्ज देखील होते, परंतु प्रो कबड्डीच्या पहिल्याच सीझन मध्ये दबंग दिल्लीने त्याला एकूण 8 लाखाची बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतले। त्यापासून त्याचे नशीबच पलटले आणि प्रो कबड्डीमध्ये त्याची एंट्री झाली। पहिल्या सीझन मध्ये त्याने एकूण 14 मॅचेस खेळल्या, त्याच्यामध्ये एकूण 113 रेड पॉइंट घेतले। तर त्या सीझनच्या टॉप रेजरच्या लिस्टमध्ये तो नंबर 5 वर होता। पण त्याचा प्राइम सीझन ठरला तो म्हणजे सीझन 2। सीझन 2 मध्ये दबंग दिल्लीने त्याला पुन्हा एकदा रिटेन केलं आणि त्याने धुमाकूळच गाजवली। त्याने एकूण 14 मॅचेस मध्ये 114 रेड पॉइंट घेतले आणि टॉप रेडरच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर राहिला। तो एकमेव खेळाडू होता ज्याने त्या सीझन मध्ये 100 रेड पॉइंटचा आकडा पार केला होता। असा परफॉर्मन्स बघून दबंग दिल्लीने त्याला सीझन 3 मध्ये सुद्धा रिटेन केलं। काशिलिंगने त्या सीझन मध्ये खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं, परंतु काशिलिंग खूपच चांगलं खेळत होता, परंतु त्यांची टीम जी होती ती एवढ्या मॅचेस जिंकत नाही होती, कारण की काशिलिंगला कोणत्या दुसऱ्या खेळाडूची साथ भेटत नाही होती। तो एकदा म्हणाला सुद्धा होता की दबंग दिल्लीला एकदा तो क्वालिफायर पर्यंत पोहोचणार आहे, पण हे त्याचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकले नाही। त्याने सीझन 3 मध्ये एकूण 13 मॅचेस खेळल्या आणि त्याच्यामध्ये 76 रेड पॉइंट घेतले। सीझन 4 मध्ये पुन्हा एकदा दबंग दिल्लीने त्याला रिटेन केले, कारण की दबंग दिल्लीला माहिती होती आपल्याला असा रेडर भेटणे अशक्य आहे। त्याने देखील तसंच प्रदर्शन दाखवलं आणि सीझन 4 मध्ये एकूण त्यांनी 13 मॅचेस खेळत 78 रेड पॉइंट घेतले, परंतु दबंग दिल्लीला तो क्वालिफाय करू शकला नाही। मग काशिलिंग सीझन 5 मध्ये युमुंबा मध्ये आला आणि युमुंबा साठी खेळत असताना त्यांनी एकूण 20 मॅचेस मध्ये 114 रेड पॉइंट घेतले। पुढे सीझन 6 मध्ये तो बेंगळुरू बुल्स मध्ये आला आणि बेंगळुरू बुल्स कडून खेळताना एकूण 20 मॅचेस मध्ये 76 रेड पॉइंट घेतले। त्या सीझनला बेंगळुरू बुल्स ही चॅम्पियन सुद्धा बनली होती, परंतु पवन रावत, रोहित कुमार एवढे मोठे मोठे खेळाडू असल्यामुळे त्याला एवढे चान्सेस भेटले नाही, परंतु त्याने त्या सीझनला सुद्धा चांगली कामगिरी दाखवली होती। पुढे सीझन 7 मध्ये काशीने खेळणे बंद केले आणि तो तेव्हापासून कोणालाच दिसलेला नाही। तर काशिलिंग सध्या काय करतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय, तर हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न सुरू केले आणि काशिलिंगच्याच टायमाला खेळत असणारा आपला मराठमोळा खेळाडू तो म्हणजे नितीन मदने सरांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मेसेजद्वारे विचारले की काशिलिंग सर काय करतायत, तर त्यांनी सांगितलेलं आहे। तर ते म्हणाले की काशिलिंग अडके हा BPCL मध्ये जॉबला आहे आणि खूपच चांगला आहे। तर तुम्ही त्यांची चॅट मी जी त्यांच्यासोबत बोललेलं आहे ते तुम्ही बघू शकता। तर नितीन मदने सरांना खूपच धन्यवाद आपल्या चॅनल करून, कारण की त्यांनी आपल्याला ही माहिती पुरवली आहे। तर BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम लिमिटेड या कंपनीमध्ये ते जॉबला आहेत। तर आताच काही दिवसापूर्वी काशी सरांचे इंस्टा अकाउंट सुद्धा सापडला आहे, त्यामध्ये त्यांचे काही फोटो दिसले, तर तुम्ही फॉलो सुद्धा करू शकता। तर काशिलिंग अडके बद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या मराठी भाषेमध्ये असेच प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा।